नमस्कार मित्रांनो, कायगावकर या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। आणि दक्षिण भारताच्या मोहिमेमध्ये आज आपण जिंजी किल्ला, जो की पुदुचेरी राज्याच्या दक्षिणेला तामिळनाडूच्या जिंजी शहरात स्थित आहे, याचा इतिहास आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। ऐतिहासिकदृष्ट्या हा किल्ला खूप महत्त्वाचा मानला जातो। किल्ल्याची वास्तुकला, त्याचा ऐतिहासिक वारसा आणि त्याची लढी या सर्व बाबी जिंजी किल्ल्याला एक अत्यंत महत्त्वपूर्ण ठिकाण बनवतात। तामिळनाडू राज्यातील हा जिंजी किल्ला बघण्यासाठी आम्ही छत्रपती संभाजीनगरमधून या ठिकाणी आलो आहोत। तर चला, जिंजी किल्ल्याच्या आपण जवळ आलेलो आहोत आणि प्रथमतः आपल्याला तिकीट काढायची आहे। सकाळची वेळ आहे। राष्ट्रध्वज बघितला तर एक नवीनच ऊर्जा शरीरामध्ये येते। चला तर प्रवेशद्वारातून आपण प्रवेश केलेला आहे आणि या ठिकाणी पुढे थोडंसं गेल्याच्या नंतर उजव्या हाताला आपल्याला छान अशी कलाकृती हत्तींच्या स्वरूपात आपल्याला बघायला मिळते। या ठिकाणी आहे, आपण बघू शकता छान असं सुंदर दृश्य। जिंजी किल्ला तामिळनाडू राज्याच्या वेल्लोर जिल्ह्यात स्थित आहे। किल्ला 3 डोंगरांवर वसलेले आहे। जिंजी किल्ला हा मूळतः नायक वंशाच्या राजांनी 15व्या शतकात बांधला होता। या किल्ल्याचे महत्त्व त्यानंतर मराठा साम्राज्याच्या राजवटीत वाढले। जिंजी हा किल्ला एक वेगळ्या प्रकारच्या किल्ल्यांच्या संरचनेसाठी प्रसिद्ध आहे। त्याचे संरक्षण, नकाशे, रचना आणि किल्ल्यांच्या सामर्थ्यामुळे त्याचे महत्त्व अधिक आहे। किल्ल्याच्या एका विशिष्ट भागात पाण्याची टाकी, सिंचन यंत्रणा आणि गुप्त मार्ग आहेत, ज्याचा उपयोग लढाईमध्ये केला जात असे। हा जो समोरचा सर्व परिसर आहे हा कल्याण महल म्हणून प्रसिद्ध आहे। या किल्ल्याला राजगड आणि रायगड नंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी तिसरी राजधानी म्हणतात। छत्रपती शिवाजी महाराजांनंतर छत्रपती राजाराम महाराजांनी जिंजीच्या मदतीने हिंदवी स्वराज्याची पुन्हा प्रतिष्ठापना केली। हे विल्लुपुरम जिल्ह्यात आहे। राज्याच्या राजधानी चेन्नईपासून 160 किलोमीटर अंतरावर 99 मैल इतके अंतर आहे आणि पुडुचेरी केंद्रशासित प्रदेशाच्या जवळ आहे। ही जागा इतकी मजबूत आहे की मराठा राजा छत्रपती शिवाजी महाराजांनी याला भारतातील सर्वात अभेद्य किल्ला म्हणून स्थान दिलेले आहे आणि ब्रिटिशांनी याला पूर्वीचा ट्रॉय असे म्हटलेले आहे। पूर्ण जोश के साथ या ठिकाणी आमची मित्रमंडळी किल्ला चढण्यासाठी निघालेली आहे। या ठिकाणी आम्ही प्रारंभ केलेला आहे किल्ला चढण्यासाठी। अरे बापरे, या ठिकाणी देवासरांनी धप्पा दिलेला आहे आम्हाला, आम्ही घाबरलोच। ट्रॅकिंग करत असताना खूपच घाम येतो आणि सोबत पाणी बॉटल खूप महत्त्वाची गोष्ट आहे। या ठिकाणी आम्ही निघलो एक खडतर रस्त्यातून, छान असा रस्ता आहे। या ठिकाणी बघा, आपण बघू शकता या ठिकाणी वरती जाण्यासाठी मार्ग दर्शवलेला आहे। सकाळी पाऊस पडून गेलेला दिसतोय। या ठिकाणी छान असं फ्रेश वातावरण आणि आपण या ठिकाणी किल्ल्याचा जो परिसर आहे पूर्णतः निसर्गाने हिरवगार झालेला आपला दिसून येत आहे। थोड्याच पुढे गेल्याच्या नंतर आपणास मोठी मोठी दगडं या ठिकाणी आजूबाजूला दिसतील। त्यामधून रस्ता काढत आम्ही या ठिकाणी वरती जात आहोत। किल्ल्याच्या सुरक्षेसाठी ही दगडं खूप महत्त्वाची मानली जातात।
मोहिमेमध्ये आम्ही सामील झालेलो आहोत. मी संभाजी वजेरे सर आणि देवा सर आम्ही सर्वजण या मोहिमेमध्ये आहोत. अजून खूप वरती जायचं आहे. छान अशी वास्तू आहे आणि या वास्तूचा इतिहासाच्या पानावर कशा प्रकारे कोरलेला गेला आहे ते आपण बघू शकता. चला, खूप पायऱ्या दिसत आहेत. डॉक्टर मदन गैरे हे माझ्यासोबत आहेत. संभाजीनगरची गोगाबाबा टेकडी आम्ही चढायचो, पण हा किल्ला सुमारे 800 मीटर उंचीवर आहे. 800 मीटर उंचीवर आपल्याला या ठिकाणी आपण बघू शकता, हे मिलीपीड नावाचं कीटक आहे. बहुतेक वेळा आपण याला पैसा या नावाने ओळखतात. पावसाळ्यामध्ये आपल्या परिसरामध्ये खूप येतात, पण हा खूप छान आहे, खूप मोठा आहे. अरे बापरे, अरे हे काय, पाटी तर पडलेली आहे. दिशादर्शक पाटी आहे या ठिकाणी. तिला स्वच्छ करतो आणि तिला सरळ करण्याचा प्रयत्न करतो. सकाळचे 9:30 झालेले आहेत. उन्हाचा पाराही डोक्यावर आलेला आहे आणि या ठिकाणी आमचे मित्र कशा प्रकारे किल्ल्याची सर करत आहेत हे आम्ही बघू शकता. खूप थकवा आलेला आहे, परंतु जी ऊर्जा हवी ती फक्त एकाच वाक्याने मिळते, छत्रपती शिवाजी महाराज की जय शिवाजी. ही घोषणा दिल्यानंतर शरीरात जी ऊर्जा येते ती विश्रांती आम्ही घेतलेली आहे. .8 मीटरची या ठिकाणी तोफ आपण बघितली. संभाजी तोफेजवळ गेलेला आहे आणि या ठिकाणी तो तोफेला बघत आहे. छान असं दृश्य किल्ल्याच्या वर गेल्यानंतर आपल्याला बघायला मिळतं. आपण बघू शकता या ठिकाणी खूप सारे दगड कशा प्रकारे किल्ल्याच्या संरक्षणासाठी या ठिकाणी आपली भूमिका पार पाडत आहेत. आपण बघू शकता छान असं वातावरण. चला तर, आपल्याला खूप वरती जायचं आहे आणि थोडीशी स्पीड आपल्याला वाढवावी लागेल. या ठिकाणी आपण रस्ता बघू शकता, खूप असा खडतर रस्ता आहे. माझ्या या यूट्यूब चॅनलला आपण नक्कीच सबस्क्राईब करा मित्रांनो. असेच व्हिडिओ आपणासाठी मी घेऊन येत असतो. मित्रांनो, तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच आपल्या मित्रांना शेअर करा. प्राध्यापक डॉक्टर राम वजेरे सरांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी आम्ही दक्षिण भारत मोहीम फत्ते करण्यासाठी आलेलो आहोत मित्रांनो. छान असं नियोजन त्यांनी केलं आणि त्यांच्या या छान अशा नियोजनामुळे आम्हाला दक्षिण भारतातील अनेक ठिकाणी जाता आलं आणि अनेक निसर्गरम्य वातावरणामध्ये आम्हाला या ठिकाणी फोटोशूट करता आला. आणि त्यांच्या याच मार्गदर्शनामुळे आम्ही या ठिकाणी आपण बघू शकता हा किल्ला या ठिकाणी बघण्यासाठी आलेलो आहोत. छान असं नियोजन असतं त्यांचं. संभाजी पूर्ण जोश के साथ चल रहा है और अपना शर्ट ही निकाल दिया उसने. मुझे तो लगता है वो तो थक गया. चला तर प्राध्यापक डॉक्टर मदन गैरे यांना आपण विचारूया, या गड किल्ल्यावर आल्यानंतर आपणास कसं वाटलं.
नमस्कार मित्रांनो, आज आम्ही आलो आहे जिंजी या किल्ल्यावर आणि आम्ही सर्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील सर्व PhD संशोधक विद्यार्थी आहे. आज या किल्ल्याला भेट देऊन आम्हाला खूप आनंद होत आहे. हा किल्ला तमिळनाडू राज्यामधील वेल्लुपुरम या जिल्ह्यामधील असून एकूण जर विचार केला तर हा किल्ला चारी बाजूने दगडाच्या तटभिंतीमध्ये बांधलेला आहे. या किल्ल्याची निर्मिती सुमारे राजा छत्रपती शिवाजी महाराजांनी याला भारतातील सर्वात अभेद्य किल्ला म्हणून स्थान दिले आहे. ब्रिटिशांनी पूर्व ट्रॅप म्हणून या किल्ल्याला ओळखले गेले आहे. रेल्वे स्टेशन असलेले सर्वात जवळचा टिंडी ननम या सर्वात जवळचे विमानतळ इथे आहे. जिल्ह्यापासून 150 किलोमीटरवर अंतरावर हे किल्ला आहे. तरी आज आम्हाला या किल्ल्यावर आल्यानंतर सर्वात महत्वाचा अशी बाब कळाली आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाला आज NAC A+ दर्जा मिळाला आहे आणि ही बातमी आम्हाला या जिंजी या किल्ल्यावर भेटलेली आहे. याचा आम्हाला अभिमान आहे आणि हे किल्ल्यासाठी आम्ही दरवर्षी साऊथ इंडियाची वेगवेगळ्या राज्याची ट्रिप काढत असतो. तर त्यामध्ये डॉक्टर रामोजीरे सर असतील, डॉक्टर सर्वज्ञ सर असतील, डॉक्टर गणेश बिरोटे असतील, डॉक्टर संभाजी धजे असतील, सर्वांनी आज या किल्ल्यावर आम्हाला विद्यापीठाला NAC A+ दर्जा मिळाला ही गोष्ट या किल्ल्यावरून सांगण्यात आली. त्यामुळं आम्हाला याचा सार्थ अभिमान आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र, छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी, जय शिवाजी.